मृगजळ. आता मृगजळ खरं आहे का? पण दिसतंय ना. मृगजळ खोटं म्हणावं तर आपल्याला धडधडीत रोडवर असं ओल्लं दिसतंय ना, डांबरी रोड, पाणी साचल्यासारखं दिसतंय. बरं आपल्या डोळ्यांना दिसतं नाही, कसं म्हणावं? आणि जवळ गेलो पाणी नाही, अशी गंमत. तसं आपल्याला हे मृत्यू जन्म हे प्रत्यक्ष दिसतंय ना, पण संतांच्या नजरेनं पाहिलं तर हे सगळे शरीराचे धर्म आहे, हा काय आत्म्याचा धर्म नाही. हे ज्या वेळेस आपल्याला ज्ञान होईल आपण तर अमर आहे, आपण तर न मरणारे, न मरणे निर्विवाद म्हणले. मग आपल्याला काय मरणाची भीतीच नाही राहिली. म्हणजे भवसिंधू आपण पार झालो. कशाना? तुझ्या स्वरूपानं, म्हणजे तुझ्या नामाना. चित्ती तुझे धरीन पाय सुख ते काय तिथे नाही का. आणि मग म्हणून देवा पांडुरंगा तुमचे पाय चित्तात धरीन. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेची एक तुम्हा मग तुम्ही दातारा. काय तो बरायने मागितलंय, प्रपंचातलं तर मागितलंच नाही. चित्ती तुझे पाय डोळा रे, माझ्या चित्तात फक्त तुझं नाम. डोळ्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवर. सारखं मला तुझ्यावालं रूपच डोळ्यापुढं असावं. चित्ती तुझे पाय डोळा रूप अखंडमुखी नाम तुझे वर्णावे. आणि जरी बसलो, मी काय प्रपंचाचं बोलणार नाही, मी भागवतातलं काहीतरी कृष्ण कथा बोलन आपलं चालू होतं. मग रामायणातलं काहीतरी, संताचं काहीतरी बोलन. विषय नारायण झाल्यानंतर मग मी दुसरं काय म्हणणार नाही. चित्ती तुझे पाय डोळा अखंडमुखी नाम तुझे वर्णावे. तुझं गुणवर्णन करीन, कारण ती गुण दिव्य. भगवंताची गुण कसे, पांडुरंगाचं मैपदी भावान लिहिलेलं चरित्रातलं काही प्रसंग असं काय, भगवंताचं गुणवर्णन केलं का आपलं अंतःकरण शुद्ध होते. त्याची ती गुण साध्य नाही ना, ती दिव्य. भगवंताचं कर्म दिव्य. काय रामायण परत परत ऐकायचं? अरे ते काय साधं रामायण नाही ना आपल्या घरातलं. घरातलं रामायण नाही ना, ती दिव्य. आपण भागवतातल्या कथा ऐकतो, काल्याच्या कीर्तनात जसं आपल्याला कळतं तसं ऐकतो, आणि आज ऐकतो तरी तोच आनंद आहे. का बरं? ते नवल आहे सगळं. म्हणून तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे वर्म आले हाता भले हे माझ्या. एक चरण या पानावर आहे का? नाही, सुरुवातच भवसिंधूचे हेची तारू मज विचारू पाहता. मी विचार करून पाहिले तर मला असे समजले की तुमचे चरण हेच समुद्रातून तारणारे तारुई. त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ना, तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय पाय प्रायचित्ताचे. मग मी इतके नाम, हे सगळे नौका म्हणले, नाम नौका. ह्या नाम नौका तुम्हाला पलीकडे नेण्याकरता तर हे केलं ना म्हणले. सगुण सगळं सुख काय येते तेथे. चित्ती तुझे धरीन पाय सुख काय येते तेथे. मग एकदा भगवंताचं नाम चित्तात असल्यावर आपल्याला नुसतं मग सुखा काय उणी झाले. स्वैरे त्रिभुवन देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाही पाणी. माझ्या खुना मनापाशी ती अरसी बुडाले, असं आहे तिसरं. म्हणून सुख म्हणून जे काही त्यातच आहे. माझ्या मनाजवळ परमार्थाच्या खुणा. देवच सुख स्वरूपी. पांडुरंग कसा आहे आपल्याला असं वाटतं सुख वेगळं देव वेगळं, तसं नाही. ते सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. ते त्याचं मूळ सुख स्वरूपच आहे. ते आनंदाचा कंदच आहे. तो फक्त सगुणात आला म्हणून आपल्याला तसा दिसतोय. मूळ तो सुख स्वरूप आहे, पण त्याचं स्वरूप संतांना माहिती असतं. म्हणून माझ्या मनाजवळ परमार्थाच्या खुणा आहेत. जे ते परमार्थाच्या खुणा जाणतो, अंतरीच्या खुणा प्रगट होणे. संतांना आतल्या खुणा कळतात, आपल्याला काय कळतं? आपण वरून वरून पाहतो सगळं नाही. बाबा असे साधे दिसत्या बा,
पण त्यांच्या अंतरंगामध्ये काय दैवी संपत्ती प्राप्ती ही कळती का जीवाला? तुकोबा आहे गरीब दिसते लोकांना, पण दैवी संपत्तीने किती श्रीमंत आहे. सगळ्या संपत्तीने माळ घातलेली नाही त्यांना मुक्ती ना. कशी काय ती कोणाला माळ घालते काय ती मुक्ती? एक गुण जर प्राप्त झाला नाही, एक गुण भगवंताचे षडगुण ऐश्वर्य भगवान परमात्मा आहे. एक गुण जर प्राप्त झाला तर इतका लौकिक होतो ना व्यवहारात सुद्धा. एखाद्या डॉक्टरचा जर गुण आला नंबर नाही लागत, एखादा गुण देऊन टाकतो देव त्याला. हे षडगुण ऐश्वर्य ऐका, यश गुण एखाद्याला थोडा दिला काहीतरी. आता तो श्रामपूरचा बालभक्तज्ञ नंबरच नाही लागत आणि त्याला काय देणगी? त्यानं पोराला नुसता हात लावला तरी पोरं बरे वाटत. ऐश्वर्य गुण दिला ना देवान त्याला. व्यवहारात सुद्धा जर एखाद्याला गुण दिला तो ऐका यश गुण देऊन टाकला, अपयशच नाही कधी. तो ज्याला हात लावीन त्याला सोनं. जी व्यवहारात जर एखादा गुण मिळाला तर किती समाज डोक्यावर घेतो. आणि जर परमार्थिकाला एखादा गुण मिळाला तर काय कमी? कोणताही एक मिळव द्या. ऐका यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे गुणवर्य वस्ती देतं दया म्हणते भगवान. आपण जर त्याचं चिंतन केलं, सेवा केलं तर देव आपल्याला एखादं गुण देऊन टाकेल. कमीच नाही पडत, काहीच कमी पडत नाही, काहीच कमी. सुरुवातीला असं वाटतं आता आपण 2 तास काय सांगावं बा, घेऊ शकते. पण जर भगवंतानं कृपा केली ना ते आपोआप बाहेर पडत. त्याला तयारी करावं लागत नाही आणि ते सहज होऊन जातं. म्हणजे असं ही कृपा आहे. कृपा म्हणजे काय? कृपा आहे. कारण महाराजांचं चरित्र काय ते कोणत्या संस्थेत गेले त्यावेळी तर शाळा नव्हत्या ना. एवढं दिव्य बाहेर कसं आलं? आपण एक अभंग पाठ करायचा ठरला तर मागं पुढं होते, दुसऱ्या दिवशी पुन्हा सपाट. त्यांना आलं कुठून? याचा अर्थ अवतारी. याच्यातून असं एक निष्कर्ष काढायचा का हे संत अवताराशिवाय ही गोष्ट घडूच शकत नाही. अवतारी आम्ही वैकुंठवासी आलो. म्हणून या खुणा संतांकडे असतात, अंतरीच्या खुणा ज्याच्या त्यालाच कळतात. सर्वसामान्य जीवाला आतलं काहीच कळत नाही, आपले लक्षणं कळत नाही. पोटदुखत आहे, पण पोटदुखाचे बरेच प्रकार आहेत. पोटदुखाचे बरेच प्रकार आहे ना. मावशीला माहिती खरं पोट कोणतं दुखत, काय दुखत. बाकी त्यांना काय कळण पोट कायचं दुखत आहे. काही औषध त्याच्यावर औषध नाही ना. अंतरीच्या फणा कोणाला कळतील? औषध संतांच्या खुणा लक्षणं आणि ते हरीच्या वा आनंद रसात बुडाले आहे. वा हा रसच माहिती नाही जीवाला. विषयाचा रस माहिती आहे जीवाला. विषयामध्ये इतकं रमत झोप येत नाही, मग आळस येत नाही, जांभळी येत नाही. फार गप्पा जर चालल्या तर किती वेळ नाही का. पण जर इकडं रस जर आपल्याला मिळाला ना, भक्तीचा रस, भागवत मध्ये काय रस जे हा त्या फळाचा रस आहे तसा आनंद रस सेवितो हा रस वाटितो. हा रस जर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला प्यायला मिळाला ना, मीराबाई ह्याच रसामध्ये तृप्त झालेली आहे. आणि ह्याच रसाशिवाय तृप्तीच नाही. ब्रह्मरस घी काढा तिने पिढा वारी पथ्य नाम विठोबाची अनिक वाचेन सेवी. भवरोग आहे शिका शुल्लक आहे म्हणले ही किरकोळ आहे. काय भवरोग म्हणजे काय? डॉक्टरला काय रोगाचं भीती वाटते का? आपण रडतो हे करतो, डॉक्टर म्हणतो काय घाबरू नका, काहीच होत नाही तुम्हाला म्हणतो. त्याला भीती नाही ना त्याच्यावाली, त्याच्याकडे औषध आहे ना. घाबरू नका म्हणतो तो. निम रोग तर निम दुखणं तर लगेच जाते आपल्याला. घरी तो कोण म्हणतो असं होईन तसं होईन, आमक्याला तसं झालं तमक्याला. तो निम खाली गाळ पडतो त्याला. आपणही त्यांना जातो काही नाही. पण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला माहित राहतं याला काय एक इंजेक्शन 2 दिवस गोळ्या खाल्या हा नीट होत असतो. तसं आपल्याला भीती वाटती, नको नको सगळे मरतील पण आपण काय मरणार नाही. मी सोडून आपण सोडून सगळे जाणार एक दिवस. अरे बाबा व्यवहारच होत नाही. आया स्वज आहे का नाही का. इथं वरून नाही आले अवतार
आपल्याला सुद्धा सोडावं लागेल एक दिवस ये. मग याची भीती कशाला जाईल. दुसऱ्या औषधांना भीती जात नसते. राम नाम की औषधी खरी नियस्य खाय, अंग रोग व्यापे नाही भव रोग मिट जाय. या रसामध्ये एवढी ताकद आहे. नवी नवी ही दिव्य संजीवनीची हा रस आहे. माझ्या खुना मनापाशी या रशी बुडाले आणि या खुना परमार्थाच्या आहेत. म्हणजे ते परमार्थाच्या खुना जाणते आणि ते हरीच्या आनंद रसात बुडाले आहे. मग तो रस काय, त्या रसाचं वर्णन करावं, काय त्या गोपींचा भावी काय. घ्यारे होऊ नका रानभरी, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. लोक म्हणले महाराज तुम्हाला कुठून भेटलंय. तो म्हणले लक्षणं सांगितली. विटेवरी ज्याची, आता मग हेच बाबाची पावले समानी पांडुरंगाची. तोची एक दान शूर दाता. त्याचं भजन केलं, त्याची सेवा केली का तो आतूनच भक्तीचा रस, तो प्रेम रस. त्याला नावं वेगवेगळे असतील. मीराबाई कशाच्या नावात एवढी झाली होती, बावरी झाली म्हणजे वेळी. विषाचा प्याला दिला तरी त्या रसा पुढं काही झालं नाही ना. समर्थांच्या वेनाबाई म्हणून होऊन गेल्या. समर्थ शिष्य, समर्थ रामदास स्वामीचे एक शिष्य होत्या. काय प्रारब्ध आहे, प्रारब्ध कोणाला चुकत नसतं. त्या काळामध्ये कोल्हापूरच्या जवळ त्यांचं गाव आणि वेनाबाईचे जीवनामध्ये एक दुःखाचा आघात आला. उद्या काय घडण हे आपण सांगू शकत नाही. उद्याने क्षणात काय घडण हे आपण सांगू शकत नाही. तिचे मालक गेले. मालक गेल्यानंतर तिच्या जीवनावर आघात झाल्यानंतर मग त्या काळात प्रथालाही अवघड होत्या. घराच्या बाहेर निघायचं नाही असं तसं. नेमकं समर्थ तिथं गेले त्या घरात. मोठ्यानं जय जय रघुवीर समर्थ. आणि मग बघितलं स्वामीचं तेज वगैरे ते आणि पहिले संस्कार चांगले आईवडिलांचे संस्कार. आणि ती नेमकं अशी भागवतवाची घेतण्याची भागवत. समर्थांनी विचारले बाळ काय वाचते म्हणले. महाराज भागवत वाचते. कळतं का म्हणले तुला. त्यांनी शांत राहिली. त्यांना माहित होतं गुरुकृपेशिवाय कळत नाही. आणि ते लगेच निघाले. मग सासूबाई दिवस तर समर्थ निघून गेले. समर्थांना दूध द्यायचं होतं म्हणले. गेले निघून. मग दर्शन झालं फक्त संतांचं. फक्त दर्शन झालं. दर्शनी समाधान. नुसतं अवलोकन झालं. गुरु शिष्याची नुसती भेट झाली. लांबूनच येवी. त्या गाडी इतके समर्थ वाड्याच्या बाहेर आणि ती अशी तुळशी वृंदावनानं अशी वाड्यामध्ये पूर्वी अशी सगळी हे असायची. आणि फक्त दृष्ट झाली आणि झाली कृपा. त्याला काय शक्तिपात, त्याला काय. आणि मग तिला असं कृपेनं थोडं भागवत कळायला लागलं. सगळं हे कळायला लागलं. आणि मग समर्थ आले का तिला असं वाटलं आपणही माळ घालावी, समर्थांकडून अनुग्रह घ्यावा, भगवंताचं चिंतन करावं. आणि मग माळ वगैरे घातली. सासू सासरे सगळ्यासाठी परिवार होता आणि चिंतन करायची. आणि मग काही कालानंतर समर्थ कोल्हापूरला आले होते आणि देवीच्या मंदिरात स्वामींची कीर्तनं व्हायची. आणि कीर्तन व्हायचे. मग वेनाबाईला घेऊन आई वडील जायचे. नंतर माहेरला गेली काही दिवस. माहेर जवळ असल्यामुळं मग आई वडिलांबरोबर कीर्तन ऐकायची. आणि मग सगळं सोयीला लागलं. जीवनातलं दुःख नष्ट झालं. सगळं सोयी झालं. पण समाज कोणाला सोडित नसतो. समाजाचं असं आहे ना, तो टॅक्स भरावाच लागतो. त्या पदापर्यंत जायचं म्हणल्यावर समाज कोणाला सोडलं नाही आतापर्यंत. सोनं तापूनच घेणार, तसं घेणारच नाही सोनं. त्याचा नियम तो कधी मोडीत नसतो. आणि मग समाज काय हे कव परमार्थाचं वय कवा या मुलीचं. आणि घराच्या बाहेर सुद्धा निघायचं नसतं. आणि कीर्तनाला जाते खुशा समोर जाऊन बसते, श्रवण करते आणि त्याच्या आनंदात भक्ती रसामध्ये ती एकरूप झाली ना. तिला कशाचंच हे नाही. घराबाईसारखी स्थिती झाली. आणि मग समाज त्रास द्यायला लागला. आई वडिलांचं अंतःकरण. आणि मग एक दिवस आई वडिलांना असं वाटलं काय करावं या मुलीला. मीराबाई सारखंच चरित्र त्यांच्यावाला. जसं मीराबाईला वीज दिला ना. मग समाज म्हणले
ती म्हणली मी भगवंताचं नामस्मरण करते, चिंतन करते, तू एवढं बोलते, असं करते, तिला विष द्या म्हणले. विष द्या. तिला म्हणले, ती म्हणली चालेल, मला विष जरी दिलं तरी मी भगवंताचं नामस्मरण करते ना, विष काय करीन मला? या भक्ती रसा पुढं, या आनंद रसा पुढं विष काय करीन? आणि त्या ते लोक जे असतातच प्रत्येक याच्यामध्ये, त्यांनी दिलं ना आणून विष. विष एका ग्लासमध्ये घेतलं, विष गेली विष. आणि मग ते विष त्याचा गुण काय ते सोडीन का? आणि ही बसली चिंतनाला, हे भगवंताचं चिंतन करते, सारखं चिंतन करता 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 भोवळ यायची, पुन्हा डोळे उघडायची पुन्हा. आणि मग अंतर्ज्ञानी समर्थाला कळली गोष्ट का आता मग समर्थ तिकून निघाले पायी. आणि हे बाकीच्यांना असं वाटलं आता ही जाणार, पण चिंतन करती, पुन्हा डोळे उघडीची, चिंतन करती. मग आता पुढे तिला काय होतंय? शक्ती आहे ना ती. आणि मग समर्थ आले, बघितलं काय झालं व्यानाबाई, विष दिले मंडळीने. आणि मग आले, लगेच उठली, श्री संताची माता चरणावरी साष्टांग आणि म्हणजे आता तुझी परीक्षा आता पास झाली. ती अगोदर म्हणायची मला तुमच्याबरोबर घेऊन जा, मला असं कुठंतरी एखाद्या निवांत आश्रमामध्ये भगवंताचं चिंतन करायला, इथं काय मला योग्य अनुकूल वातावरण नाही. आणि मग ह्या परीक्षेत पास झालं, सगळे लोक म्हणले अरे हिला विष देऊन सुद्धा काही झालं नाही, नामाची ताकद, तू आज परीक्षेत पास झाली, आता चाल म्हणले माझ्याबरोबर. आणि मग तिला एका आश्रमाचं मंतच करून टाकलं, वेनास्वामी म्हणून. फार मोठे अधिकारी झाले पुढच्या. त्यांचं रोजचा नियम असायचा, 2 तास मोठ्यानं राम नामाचं नामस्मरण करायचं, श्रीराम जय राम जय, रोज 2 तास. शेवटी शरीर थकलं, सज्जनगडावर राहिल्या शेवटी त्या. असं खांबा असायचे ना मंदिराला सागाची, पूर्वी मध्ये असे खांबाला खेटून उभं राहायचं आणि नामस्मरण करायचं, बेलान जायचा, जाय रे बाई. आणि नंतर नंतर असं झोप जायचं त्यांना, पडायचं असे, शरीर थकलं ना मग ते असे बांधून घ्यायचं दाव्यानं खांबाला, असं परण्याला हा बांधून घ्यायचं पक्क. आणि 2 तास मोठ्यानं नामस्मरण करायचं, श्रीराम जय राम. म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी तो नियम पाळलाच. तसं बाबांनी शेवटपर्यंत बसून कीर्तन नाही केलं, तसं वेनास्वामींनी शेवटपर्यंत शरीर ठेवण्यापर्यंत रोजचा नियम होता त्यांचा. समर्थांनी जसं नामस्मरण केलं ना तसं ते रोज नामस्मरण 2 तास नामस्मरण केलं, पुढं मन पळण होईल. 2 तास मोठ्या नामस्मरण केलं, मन पळण करून पाहायचा प्रयोग. मोठ्यानं 2 तास नामस्मरण टाव पडून केल्यावर अहो हे मन पार शांतच होऊन जाते. असं आहे, आता आपण भजनात गेलं 2 तास तरी मन शांत होते, टाकायची ती. आणि वैखरीच्या नामस्मरणात जर मन एकरूप झालं तर वेगळाच भक्तिरस आनंद म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्म आले हाता भले माझ्या, शेवटच्या चरणात सांगतात. मी विचार करून पाहिले तर मला असे समजले की तुमचे चरण हेच संसार समुद्रातून तारणारे तारू आहेत, का तुमचं नाम कंठी धरीला कृष्ण म्हणे हेच मला तारणार आहे. म्हणून अहो देवा मी तुमचे पाय चित्तात धरीन, सुख म्हणून जे काही आहे ते त्यातच खरं सुख, खरं सुख आपुला तो एक काय अभंग आहे महाराज, एकच अभंग, एवढा एक अभंग जीवनात उतरला सुटलो आपण. विने विना जीवा, दुसरं डोक्यात नाही घ्यायची, ही व्यवस्था आहे. मग ही काय आहे? ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे, ग्रस्ताला त्याची गरज आहे. पण चित्तात एक सुखाचं साधन देव, ही सुखाचं साधन नाही, सुखाचं साधन नाही, ती व्यवस्था आहे. तिच्यापासून पुण्य जोडता येईल आपल्याला, त्याच्यापासून धर्म कार्य करता येईल. पण सुख म्हणलं का देव, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा येर ते माईक, देव सोडून करीशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखाशी न पावशी. नाटाच्या अभंगात सांगितलं, देवाशिवाय सुख किती जन्म जातील बाबा, तुझी देवाची गाठच नाही पडायची सुखाची. करीशी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढवी, तृष्णा वाढती. मग जर चिंतन केलं आणि ह्या रसात बुडवलं ना
खुंटलिया धावा दुश्मनाची धाव थांबली. महाराज इतकी ताकद आहे रसामध्ये, श्रवणामध्ये. जेवल्यानंतर जितकं तृप्त होतं तेवढं पोथी ऐकल्यावर तृप्त होती. फार श्रवणात ताकद, फार शक्ती, फार श्रवणामध्ये ताकद. तृप्ती आहे, तृप्ती झाली या सरशी साधने सरती अपेक्षी. ही तृप्ती कोणती आहे? ही निरंकुशा तृप्ती आहे. निरंकुशा तृप्ती म्हणता हिला. ही जर तृप्ती झाली ना, आता निश्चिंतीने पावलो याच्यासाठी त्याला आता आताच काय करता एवढं रोज रोज एक पोथी संपल्यावर दुसरी पोथी काय लागत, रोज जेवायला काय लागत, म्हणजे रोज रोज परमार्थ तेच खायला. अरे जलमला तसं 2 टाइम जेवत त्याचा कटाळा नाही येत. 3 टाइम त्याचा बरं नाही कटाळा येत. रोज रोज काय जेवायचं, रोज रोज काय पाहिजे ना, रोज रोज काय आरती, रोज रोज काय हरिपाठ करायचं तरी तोच हरिपाठ. अरे त्यालाच नित्य नियम म्हणला ना तरच हे अंतकरण हे होईल. तसं किती दिवसाचं गंजेल एखादं भांड आहे, पाणी तापायचं बघलंय बाहेरून, आता ते कवा चकचकीत निघन एखाद्या घासण्यात खालून कसं राहत होतं पाणी तापायचं ते एखादी डेग आहे समजा. तसं आपलं अंतकरण अनंत जन्मामध्ये अशुद्ध झालेलं आहे, चंचल झालेलं आहे. त्याला घडवायचं आहे, आता त्याला असं चकचकीत बनवायचं आहे. गाडीची पुढची काच कशी राहते तसं बनवा. चष्मा खराब झालेला चालतो. आता यांना ड्युटीवर जायचं आहे, गाडी चालवायची आहे, आणि कसा आहे बी कळकटेल चष्मा चालून त्याला गाडी व्यवस्थित चालवतील का? एकदम चकचकीत पाहिजे. फार व्यवसाय सुद्धा सहन होत नाही त्याला. त्याला खरं फडकं सुद्धा पुसायला चालन का? चष्मा पुसायला असेल, गाडी पुसायला फडकं चालन का? इकडे किती अप टू डेट व्यवस्था आहे. तसं हे अंतकरण असं काचेसारखं एकदम शुद्ध ज्याचं अंतकरण आहे ना, दुरी नाही देव त्याला. त्याला काय देव लांब आहे का? तो आनंद काय लांब आहे का? मग अंतकरणातच उसळ्या मारतो तो, मग आतून उसळ्या मारत असतो. म्हणून तुमचे पाहिजे तरी आणि फार सोपा परमार्थ आहे. प्रत्येकाला करता येतो. कामामध्ये काम आपलं जे भगवंतानं आपल्याला जी ड्युटी दिली असेल त्याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं नुसतं स्मरण करायचं हो. चिंतन म्हणजे काय? आठवण. मग कपाटात काय ठेवलेलं आहे आता याचं आपल्याला आठवण आहे ना. 2-3 तोळ्याचं जर काही असं महत्वाचं असलं तर कपाटात ठेवलेलं असलं, आपण गावाला जरी गेलो तरी लक्ष राहतं आपलं. खिशात काही जर असलं बंडल एखादा इष्टीत प्रवास करीत असलं तिथं हात लावतो आपण. आता कोण नेत नाही झालं पण हात आहे का काय, म्हणजे आठवण आहे त्याची. हे चिंतन असतं, याच्यापेक्षा वेगळं काय चिंतन असतं? अनुसंधान म्हणतात महाराज त्याला, नाही का? अनुसंधान माझे ने अनुसंधान, नाही का? तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मध्ये. हे सगळं मन, हा सगळा मनाचा खेळ आहे. त्या मनाला वळण लावायचंय. हळू 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 मन हे राम आहे. एका दिवसात नाही होणार ते, पण होईल. अभ्यासानं काही होत असत, अभ्यासानं काही गोष्टी घडत असतात. तुका म्हणे साधन अभ्यास ओले मोळ विधी खडकाची ठरवलं ना, दोरा चिरा कापी म्हणे. आता बाबांच्या काळात मोठा होता, मोठा आपण नुसतं पाहिले त्या दगडांना अशी करकुची पडत होती सायंदाराला. एका दिवसात पडत असतील का? अहो पार आजा पंजा पार सगळ्यांनी मोठा हाकून हाकून ते घासून 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 त्याला काय पडलं? जोरा चिरा पडेल. म्हणजे त्या दगडाला कंगण्या पडलेल्या अशा अजूनही ते दगड आहे आपल्याकडे, आमच्याकडे. तसं मग अभ्यासानं झालं ना ते. तसं आपण पुस्तका म्हणे साधन अभ्यास. काय अभ्यास? विठ्ठल विठ्ठल म्हणा. पायी पायी चाललं ना, नामस्मरण करीत चालायचं. मोकळं चालायचंच नाही. मनाला मोकळं मन म्हणलं का गेला खेळच झाला त्या मनाचा. संचार झालाच त्याच्यामध्ये. ते जे नाही त्याचं चिंतन करतं. आपण म्हणाल याचं नाही करायचं, ते करणारच, त्याचा खेळ येतो. मग पायी चाललं ना असं प्रत्येक पावलाला भगवंताचं नाम असं. सकाळी ती फिरायला जाण्याचा काय उद्देश आहे? येतं वहीनच व्यायाम होईन नाही तर वही, पण प्रत्येक पावलाला यज्ञ आहे ना. म्हणतो राम म्हणता खाली यज्ञ पावला वर्मय. वर्म कळाल्यावर बाबा म्हणायचे अरे पोटभर नावगडी का परमार्थ सोपाय राजा हो. भाकरी करता करता नामस्मरण सगळं करता करता हा झाले राम राज्य काय उनिया माची धरणी धरी पीक गाई ओळाल्या. राम वेळो वेळा मी तरी सगळं करताना सर्व कार्य करता हरी बोला. सर्व आलं ते सर्वांमध्ये सगळंच आलं. म्हणून तुमचा रोजचा नित्य नियम
या अभंगावर आपण थोड्या वेळ शेवटचे चरण महाराज सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे वर्म माझ्या हाती फार चांगले लागले आणि हे सगळं वर्म माझ्या हाताला आलं का? विश्वंभर बाबाची कृपा, 8 पिढ्यापासून पांडुरंगाची सेवा, वाड वडील सगळं, बोलोबा कनकाई, या सगळ्यांची आशीर्वाद. आणि ह्या आशीर्वादानं मला सत्यगुरुराय कृपा म्हणजे केली, परी नाही घडली त्यांनी मला सापडविले वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर निका. ही सगळी कृपामुळं मला ते सहज हाताला लागलं हे वर्म निका. वर्म ते काही दृढ धरावा भाव. वर्म कळाला ना फार परमार्थ सोपा आहे. वर्म कुणीकडे गाडी लुटून चालू नाही होणार, नुसतं स्विच फिरलं का गाडी चालू होती, वर्म आहे. आणि आपण आख्याने जरी लुटली ती चालू नाही होणार, चावीशिवाय चालू होईल का? चावी त्याचं वर्म आहे ना. आपण किती दिवस लोटली बिगर चावीची चालू होईल ती? चालूच नाही होणार. कशी काय चालू होईल? चावी तर लागेल ना. वर्म आहे आणि काही नाही, नुसतं फिरवायचं. फार पोरांना फिरवू दे तरी चालू होईल, कोणा फिरवू दे. वर्म तसं संतांकडे वर्म असतं आणि आनंदी जीवन नुसतं आपला मेंढरासारखा परमार्थ करतो. म्हणून संतांच्या मार्गाने जर गेलं फार सोपं आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे मला ते वर्म हातात आल्यामुळं मला चिंता नाही राहिली, भीती नाही, काळजी नाही, नुसतं आनंदामध्ये, नुसतं आनंद. आनंद याजी आनंद सभा या अभ्यंतर, म्हणजे आनंद हे आपलं स्वरूप आहे का? भगवंताच्या चिंतनानं तो प्राप्त होत असतो महाराज. आणि जीवाला दुसरं काय पाहिजे? सुखच पाहिजे. प्रत्येकाची काय अपेक्षा आहे? आनंद पाहिजे. आपल्या जीवनात दुःख येऊ नये, आपण आजारी पडू नये, आपण मरू नये, आपण काहीच होऊ नये, आपण व्यवस्थित राहावं, आपले मुलं बाळ सगळं, हीच अपेक्षा आहे. आणि मग ते स्वरूप प्राप्त झालं तर तो सुखरूपच होतो. तो आनंद स्वरूप आहेच, फक्त त्याची भ्रांती गेली पाहिजे. आणि संत भ्रांती घालवतात. भ्रांती समूळ गेली, विसरू लागली वा नाचत प्रेम छंदे चालू लागला. संत आपल्याला डोळ्यामध्ये कृष्णांजन घालतात, त्या योगानं आपलं जीवन सुखी होतं. काय करायचं आपल्याला? वेगळं काही करायचं नाही आहे, तिथंच राहून परमार्थ करायचा आहे. आणि तुमचं तर फार भारी आहे. तुम्ही येतात रोज, तुम्हाला श्रवण कळते. ह्या वयात तर खरी गरज आहे. ह्या वयात आता सोनंच झालं तुमच्यावालं. काय राहिलं बाकीचं वेगळं करायचं? सोनं झालं, तुम्ही सगळं सोन्याची झाली. काय वेगळं करायचं असतं? एवढे ग्रंथाचं श्रवण झालं, भगवंताचं चिंतन चालू आहे. काय भीती राहिली का जीवनात आता? हे काय ज्याचंही त्याला जीवन टाकायचं. मग काय शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. आनंद सागरला विचारलं होतं, म्हणजे तर भीती नाही वाटत का? नाही म्हणजे भीती वाटायचं काय? आता महाराजांबरोबरच शरीर ठेवलं, महाराजांबरोबरच जायचे. काय निष्ठा आहे? रामानी महाराज वेगळे नाही म्हणले. ब्रह्मानंद म्हणायचे, पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे दगड नाही बाबा हो, आणि महाराज म्हणजे माणूस नाही म्हणले. कारण त्यांना रामरूप दर्शन झालं होतं ना. प्रत्यक्ष महाराज त्यांना एकदा आंघोळ करत होते, प्रत्यक्ष रामच दिसले. आता आयुष्यभर रामाचं चिंतन केल्यावर काय दिसत? ते स्वरूप प्राप्त होत असतं. ज्याचं चिंतन करतो ना आपण, भेंगुर्टी सारखं ज्याचं चिंतन करतो ते स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं. इतकं सोपं आहे. तर मृत्यूची भीती डोक्यातून काढूनच टाकायची. मृत्यू आपल्याला नाहीच, मृत्यूचा ना आपला संबंधच नाही. मृत्यू आपल्याला काय टपरी तिची आपल्याला मारायची? काय ताकद तिची आपल्याला मारायची? आपण अमर आहे, आपण सच्चिदानंद स्वरूपी. हा निश्चय करण्याकरता एवढं गाथा आहे. तेवढं एकच सांगायचे महाराजांना का जीवशिवी. त्याच्याकरता एवढे गाथा, एवढे वेद, एवढं शास्त्र, एवढं पुराण एकदा सांगून आपला निश्चय नाही होत. परीक्षेचं झाला 7व्या दिवशी काय तो तक्ष कोणाला मारणार आहे म्हणजे मला? आणि मी तर स्वरूपानं अमर आहे याला, आणि याचं तर दादात मी कधीच सोडलं म्हणले. ह्या निश्चय होण्याकरता, ही साधना रोज श्रवण असं, नित्यनेम असं. म्हणून फार चांगलं चाललंय तुमचं. पांडुरंगाची कृपा आहे, सगळी अनुकूलता आहे, सगळं अनुकूल वातावरण आहे. बेस्ट पद्धतीने 2 तास तुमच्या याच्यामध्ये चिंतनात. आणि एकदा गाडीचं चाक फिरलं की ते बरोबर चालत असतं. दिवसभर बेस्ट चिंतनात, चिंतन करता करता झोपायचं. सकाळी उठलं का निघाले इकडं मंदिरात. किती बेस्ट लोक. आणि नाही बाकीच्या गोष्टी म्हणजे पाहुण्यासारखं जीवन आहे. आता राहायचं म्हणून राहायचं त्यांच्यात.
जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत राहावं लागत, पण त्याच्यात गुंतवायचं नाही. कशाला माझं म्हणायचं नाही, म्हणायचं ठरलं तर देवाला माझं म्हणायचं नाही का? ऐका ते हे करून घे, तयारी करून घेतली. वर म्हणावंच लागेल देवाला पुरतं. त्याच्यात राहायचंय काही दिवस म्हणजे म्हणावं लागेल. गाडी विचारली कोणाचं, गाडी कोणाची आहे बा आमची, तात्पुरतं म्हणावं लागेल ना. बरोबर शेळ्या कोणाचे, कोणाचे, गाडीवाल्याला बरं लागायचं आतून नाही, आतून त्याच्याशी नातं आहे आपला. विठ्ठल माझा देव माझा मी, विठ्ठल माय बाप चलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड. विठ्ठल आमूचे जीवन काय जीवन झालं पाहिजे आपल्याला. विठ्ठल नामचिंतन आपलं जीवन झालं पाहिजे. जीवन पाणी उन्हाळ्यात बिगर पाणी जमन का, तसं नामाशिवाय आपल्याला गोडच नाही लागलं पाहिजे. पाणीला असा चाळा लागला पाहिजे. ही माझी वाची गोड नाम सारखं जीवेला, सारखं याला तुकोबाराने ठरवलंच होतं. या जीवेला ताकीदच दिलं होतं. देवावीनं काही बोललीच नाही म्हणले, आता नाही तर कापून टाकीन म्हणले तुला तुकोबाराय म्हणजे जीवेला. ह्या पांडुरंगाचं नामस्मरण सोडून तो काही बोलायचंच नाही म्हणले. आणि एकदा सवय लागल्यावरती बंद नाही पडत. माझी मज झाली छंद या नामाचा घेतला, मग ते मनात उतरत ते. मग ज्ञानदेव मौन जपमाळा आणते, मग सहज नामस्मरण चालतं, सहज चालतं. मग काय कोणाला ऐकूच आलं पाहिजे ना, मोठ्यानं झालं नाही पाहिजे, पण याला अभ्यास लागतो. म्हणून चांगलं चालू आहे तुमचं, बेस्ट पैकी शांत. 2-4 अभंग रोजची 4-6 काय वाटली निवांत, गाई नाही काय नाही, बेस्ट आपलं चालून द्यायचं. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित. कुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.